हॅलो स्टुडंट्स. आजच्या लेक्चरला आपण मार्केटिंगचा पहिला टॉपिक जो तुमचा आहे विपणन मिश्रण पार्ट 1 मार्केटिंग मिक्स पार्ट नंबर फर्स्ट स्टार्ट करूया. ओके, सो यामध्ये तुम्हाला 2 पॉईंट आहेत. त्यामध्ये पहिला आहे प्रॉडक्ट आणि दुसरा आहे प्राइस. ओके, 4 P's आपण बघणार आहोत. त्यामध्ये 2 P's आपण आज बघणार आहोत. त्यामध्ये प्रॉडक्ट आणि प्राइस. प्रॉडक्ट वस्तू, प्राइस किंमत. ओके, सो आपण आज अगोदर बघूया प्रॉडक्ट्स म्हणजे काय किंवा प्रोडक्टचे डेफिनेशन्स काय असतील, वस्तू म्हणजे काय आणि वस्तूच्या व्याख्या काय असतील त्या. ओके, सो विपणनामध्ये म्हणजेच मार्केटिंगमध्ये विपणनामध्ये वस्तू ही सर्वात महत्त्वाची बाब आहे, लक्षात घ्या. कारण मार्केटिंगला वस्तू जर नसेल तर मार्केटिंग कशाचं करणार. वस्तू आणि सेवा ही अतिशय महत्त्वाची बाब आहे मार्केटिंगमध्ये. सो सर्व विपणन क्रियांचा व कार्यांचा वस्तू हा कार्यबिंदू असतो. लक्षात घ्या, ज्या मार्केटिंगमध्ये ज्या सर्व काही क्रिया होत असतात त्यामध्ये प्रॉडक्ट वस्तू हा मेन केंद्रबिंदू असतो. ओके, मुख्य आणि महत्त्वाचा केंद्रबिंदू असतो. वस्तू असेल तरच विपणन, वितरण, विक्री, वृद्धी या सर्व क्रिया आपल्याला करता येत असतात. ओके, उपभोक्ता ही वस्तू खरेदी करत असतो, पण खऱ्या अर्थाने वस्तूच्या रूपात तो आपल्या गरजांचं समाधान खरेदी करत असतो. ओके, उपभोक्ता काय करत असतो, ग्राहक हा वस्तू खरेदी करत असतो, परंतु वस्तूच्या रूपामध्ये तो आपल्याला मिळणारे समाधान हे खरेदी करत असतो. आपल्या गरजांचे समाधान पूर्ण करण्याचा प्रयत्न तो वस्तूच्या रूपात करत असतो. हे गरजांचं समाधान आर्थिक व मानसिक स्वरूपाचं असू शकतं. ओके, ग्राहक काय करतो, वस्तू खरेदी करतो, पण वस्तूच्या रूपामध्ये तो आपल्या गरजा ज्या आहेत त्या गरजांचं समाधान खरेदी करत असतो. ओके, आणि ते गरजांचं समाधान हे आर्थिक स्वरूपात व मानसिक स्वरूपात असू शकतं. प्रत्येक वस्तूच्या संकल्पनेमागे गरजांचं समाधान हा मुख्य उद्देश असतो. ओके, वस्तू बनवताना त्या वस्तूद्वारे ग्राहकांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत, हा उद्देश वस्तू बनवताना व्यावसायिक आपल्या डोळ्यासमोर ठेवत असतो. ओके, ग्राहकांच्या गरजांचं समाधान होणं, ग्राहक फुल सॅटिस्फाईड होणं हे अतिशय महत्त्वाचं असतं प्रत्येक उद्योजकाला, प्रत्येक व्यावसायिकाला. ओके, आता आपण बघूयात वस्तूच्या व्याख्या. तुम्हाला 2 वस्तूच्या व्याख्या सांगितल्यात. त्यामध्ये पहिली व्याख्या आहे, वस्तू म्हणजे भौतिक व अभौतिक प्रकारच्या साधनांचा समूह होय, ज्यामध्ये आर्थिक उपयोगितेच्या समाधानापासून सामाजिक मानसशास्त्रीय स्वरूपाच्या समाधानाचा समावेश होत असतो. लक्षात ठेवा, MCQ साठी तुम्हाला विचारलं जाऊ शकेल की वस्तूची व्याख्या आहे, वस्तू म्हणजे भौतिक व अभौतिक प्रकारच्या साधनांचा किंवा वस्तू म्हणजे भौतिक व अभौतिक प्रकारच्या समाधानाचा समूह आहे, ज्यामध्ये आर्थिक उपयोगितेच्या समाधानापासून सामाजिक मानसशास्त्रीय स्वरूपाच्या समाधानाचा समावेश होत असतो. ओके, दुसरी व्याख्या आहे, वस्तू म्हणजे भौतिक, आर्थिक, सामाजिक व मानसशास्त्रीय लाभांची गोळाबेरीज जे विपणन संस्था उपलब्ध करते व ज्याची ग्राहक अपेक्षा करत असतो. वस्तू म्हणजे भौतिक, आर्थिक, सामाजिक व मानसशास्त्रीय लाभांची गोळाबेरीज जे विपणन संस्था उपलब्ध करत असते आणि ग्राहक त्याची अपेक्षा करत असतो. काय सांगितलंय व्याख्यामध्ये, वस्तू म्हणजेच भौतिक, आर्थिक, सामाजिक, मानसशास्त्रीय जे लाभ ग्राहकाला मिळतात त्यांचं एक गोळाबेरीज आहे त्यांची, किंवा त्या सर्व भौतिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, मानसशास्त्रीय असेल, हे सर्व जे लाभ असतात ते एकत्र केले जातात विपणनामध्ये आणि विपणन संस्था ते उपलब्ध करून देत असते ग्राहकांसाठी. ओके, आणि ग्राहक त्याची अपेक्षाही करत असतात. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे वस्तूची गुणवत्ता, प्रॉडक्टची क्वालिटी, जी की अतिशय महत्त्वाची असते मार्केटिंगमध्ये. वस्तू ही क्वालिटेटिव्ह असणं, प्रॉडक्ट हे क्वालिटेटिव्ह असणं, कारण ग्राहक हे वस्तूच्या प्राईस बरोबर वस्तूची क्वालिटी ही चेक करत असतात. वस्तूची गुणवत्ता ही चांगल्या दर्जाची असणं अतिशय महत्त्वाचं असतं व्यावसायिकासाठी. जर वस्तूची गुणवत्ता, वस्तूचा दर्जा हा अतिशय उत्तम असेल तर प्राईस कितीही जास्त असली तरी ग्राहक ती वस्तू खरेदी करत असतात, कारण वस्तू ही क्वालिटी असणं अतिशय महत्त्वाचं आहे.
विपणनामध्ये मार्केटिंगमध्ये तुम्हाला क्वालिटी बरोबर क्वांटिटी ही तेवढीच महत्त्वाची असते. सो आत्ता आपण वस्तूची क्वालिटी, प्रॉडक्ट क्वालिटी बघणार आहोत. यामध्ये गुणवत्तेची संकल्पना, वस्तूच्या गुणवत्तेमध्ये वस्तूची गुणवत्ता ही संकल्पना वस्तूच्या अंगी असलेल्या गुणघटकाशी निगडीत असते. लक्षात घ्या, वस्तूचा दर्जा हा वस्तूशी निगडीत असलेले जे गुण असतील वस्तूशी संबंधित याच्यावरती निगडीत असतो. वस्तूच्या अंगी असलेल्या गुणात्मक व संख्यात्मक गुणघटकाचा समूह म्हणजे वस्तूची गुणवत्ता होय. लक्षात ठेवा, MCQ साठी तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं की वस्तूची गुणवत्ता म्हणजे काय. ओके, त्यामध्ये काय येणार, वस्तूच्या अंगी असलेले गुणात्मक घटक व त्याचबरोबर संख्यात्मक घटकांचा समूह म्हणजे वस्तूची गुणवत्ता होय. गुणात्मक घटकामध्ये वस्तूचा रंग असेल, त्याचे गंध असेल, त्याचा देखणेपणा असेल, प्रारूप असेल, उपयोगिता, सफाईदारपणा, चव इत्यादी बाबींचा समावेश होतो. वस्तूच्या गुणवत्तेमध्ये कशाचा समावेश होत असतो, तर एखादी वस्तू असेल त्याचा आकार कसा आहे, त्याचे प्रारूप कसे आहे. ओके, त्यानंतर वस्तू दिसायला कशी आहे, त्याची उपयोगिता किती प्रमाणात समाधानकारक आपल्यासाठी असेल. ओके, त्याची चव कशी आहे, त्याचा रंग कसा आहे, हे सर्व बाबी या गुणात्मक घटकामध्ये येत असतात वस्तूच्या. त्याचबरोबर संख्यात्मक घटकामध्ये वस्तूची लांबी असेल, रुंदी असेल, व उंची असेल, वजन असेल, त्याचा आकार, त्याच्यामध्ये असणारे अंतर्भूत पदार्थ जे असतील, त्याचबरोबर मूलद्रव्ये इत्यादी घटकांचा समावेश हा संख्यात्मक घटकांमध्ये होत असतो. लक्षात ठेवा, वस्तूचे जे गुण असतात ते दोन असतील. त्यामध्ये वस्तूच्या गुणवत्तेमध्ये दोन घटक समाविष्ट होतात. त्यामध्ये वस्तूचे गुणात्मक घटक, वस्तूचे संख्यात्मक घटक. ओके, गुणात्मक घटकामध्ये काय येतं, तर वस्तू दिसायला कशी आहे. ओके, वस्तूचा आकार कसा आहे, त्याचा रंग कसा आहे, त्याची चव कशी आहे त्या वस्तूची. ओके, त्याबरोबर वस्तू उपयोगिता, आपल्याला किती समाधानकारक उपयोगिता आहे त्या वस्तूची. ओके, त्यानंतर वस्तू सफाईदारपणा किती आहे, वस्तूमध्ये असणारा सफाईदारपणा किती आहे. इन शॉर्ट, वस्तू दिसायला कशी आहे, वस्तूचं डिझाईन कसं आहे, वस्तूची पॅकेजिंग कशी आहे. ओके, या सर्व गोष्टी गुणात्मक घटकामध्ये येतात. आणि संख्यात्मक घटकामध्ये वस्तूचे वजन किती आहे, त्याची उंची किती आहे, त्याचे प्रारूप किती आहे, त्यानंतर त्याची रुंदी किती आहे, या घटकांचा समावेश संख्यात्मक घटकामध्ये होत असतो. संभाव्य ग्राहकांच्या गरजा व अपेक्षा विचारात घेऊन उत्पादक हा त्या वस्तूमधील गुणात्मक घटक निर्धारित करत असतो. ओके, बाजारपेठेमध्ये वस्तूची मागणी किती प्रमाणात आहे, बाजारपेठेमध्ये वस्तूची असणारी मागणी ही किती प्रमाणात आहे याचा विचार करून उत्पादक त्या वस्तूंमध्ये गुणात्मक घटक, संख्यात्मक घटक हे ऍड करत असतो, निर्धारित करत असतो किंवा विचारात घेत असतो. ओके, दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर उत्पादक हा वस्तूची अपेक्षित गुणवत्ता ठरवत असतो. काय करत असतो, उत्पादक हा वस्तूची अपेक्षित गुणवत्ता ठरवत असतो. त्या दृष्टीने वस्तूमध्ये अपेक्षित गुणवत्ता अंतर्भूत झाली किंवा नाही याचे नियंत्रण तो करत असतो. ओके, उत्पादक काय करत असतो, बाजारपेठेचा विचार करून त्याच्या वस्तूमध्ये कोणत्या संख्यात्मक व गुणात्मक घटक विचारात घ्यायचे, त्यामध्ये ऍड करायचे किंवा कमी करायचे हा विचार तो करत असतो. त्याचबरोबर उत्पादक हा अपेक्षित गुणवत्ता ठरवत असतो. त्या दृष्टीने वस्तूमध्ये अपेक्षित गुणवत्ता अंतर्भूत झाली आहे की नाही याच्यावरती त्याचं कंट्रोल असतं, याच्यावरती त्याचं नियंत्रण असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जे आपण अपेक्षित केलं आपल्या उत्पादनामध्ये, आपल्या वस्तूमध्ये, ते त्यामध्ये अंतर्भूत झालं आहे की नाही हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असतं. ओके, त्याचबरोबर एखाद्या वस्तूचं उत्पादन करणारी संस्था जी असेल ती वस्तूच्या गुणवत्तेचंही व्यवस्थापन तिथं करत असते. त्यानंतर वस्तूच्या अंगी एकूणात असणारी लक्षणे व वैशिष्ट्ये म्हणजे वस्तू गुणवत्ता होय. बघा, दुसरी व्याख्या आपण म्हणू शकतो हिला. वस्तू गुणवत्ता म्हणजे काय, वस्तूच्या अंगी असणारी एकूण लक्षणे, वस्तूमध्ये असणारी एकूण लक्षणे, वस्तूमध्ये असणारे वैशिष्ट्ये म्हणजेच त्या वस्तूची गुणवत्ता होय. ओके, ज्याद्वारे ग्राहक हा आपल्या गरजांचे समाधान करत असतो. ओके,
वस्तूच्या अंगी असणारे किंवा वस्तूमध्ये असणारी वस्तूची वैशिष्ट्ये, त्याचबरोबर वस्तूची असणारी लक्षणे, हे म्हणजेच वस्तू गुणवत्ता होय. त्या गुणवत्तेच्या द्वारे ग्राहक हा आपल्या गरजांचं समाधान करत असतो. ओके, अशी वस्तूची सर्वसामान्य व्याख्या आपण करू शकतो. लक्षात ठेवा, म्हणजे 3 व्याख्या झाल्या तुम्हाला इथं. त्या आधारे ओके, काय व्याख्या केली आपण? वस्तूच्या अंगी असणारी लक्षणे व वैशिष्ट्ये म्हणजेच वस्तूची गुणवत्ता होय, ज्याद्वारे ग्राहक हाताचे समाधान पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, त्या आधारे वस्तूची काही वैशिष्ट्ये आहेत आपल्याला, ते आपण बघूयात. एका लाईनमध्ये वैशिष्ट्ये आहेत तुम्हाला, सो लक्ष देऊन ऐकायचं. तर त्याचबरोबर लेक्चर ऐकत असताना लेक्चरच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करायचं. ओके, जेणेकरून प्रेझेंटीसाठी तुम्हाला ते इझी जाईल. आणि ज्या वेळेला मी सांगेन की हे महत्त्वाचं आहे किंवा MCQसाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकेल, त्यावेळेला त्याच्या प्रॉपर नोट्स काढायच्या, ते नोट डाऊन करून घ्यायचं. सो पहिलं वैशिष्ट्य आहे गुणवत्ता हा ग्राहकाच्या गरजांचे समाधान करणारा वस्तूमधील घटक आहे. अतिशय महत्त्वाचं आहे वस्तूची गुणवत्ता. ओके, प्रत्येक ठिकाणी वस्तू खरेदी करत असताना ग्राहक, आता तुम्ही ग्राहक आहे, मी ग्राहक आहे, आपण काय बघत असतो की वस्तूची गुणवत्ता, वस्तूची क्वालिटी कशी ते आपण बघत असतो. क्वालिटी ही हाय लेवलची असणं वस्तूचे अतिशय महत्त्वाचं असतं. ओके, त्यामध्ये गुणवत्ता हा ग्राहकाचे समाधान करणारा वस्तूमधील एक महत्त्वाचा घटक आहे. ग्राहकाचे समाधान जर उच्च दर्जाची वस्तू जर ग्राहकाला मिळत असेल तर ग्राहक हा फुल्ली सॅटिस्फाईड होत असतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे गुणवत्ता ही वस्तूच्या उत्तमतेचं प्रमाण दर्शवत असते. जर वस्तूची गुणवत्ता ही उच्च दर्जाची असेल, वस्तूचा दर्जा हा उच्च असेल, तर वस्तू ही किती प्रमाणात वस्तू ही उत्तम आहे ते दर्शवण्याचा प्रयत्न वस्तूची गुणवत्ता करत असते. म्हणजे वस्तूच्या गुणवत्तेवर वस्तू ही किती प्रमाणात चांगली आहे हे समजून येत असतं ग्राहकाला. ओके, त्यासाठी वस्तूची दर्जा, वस्तूची गुणवत्ता ही क्वालिटी चांगली असणं अतिशय महत्त्वाचं आहे. गुणवत्ता ही वस्तूचा उत्पादन खर्च व तिची किंमत या घटकाशी निगडीत असते. क्वालिटी ही वस्तूचा उत्पादन खर्च किती आहे आणि त्याची किंमत किती आहे याच्याशी निगडीत असते. कारण उत्पादनासाठी येणारा खर्च हा कमी असेल तर वस्तूची क्वालिटीचा दर्जाही थोडा कमी असतो. ओके, आणि वस्तूची किंमतही कमी असते. त्याचबरोबर वस्तू उत्पादन करण्यासाठी येणारा खर्च हा जास्तीत जास्त असेल तर व्यावसायिक काय करत असतो, आपल्या वस्तूची किंमत ही जास्त असेल किंवा उत्पादनासाठी येणारा खर्च जास्त असेल तर ती वस्तू क्वालिटेटिव्ह कशी होईल, त्यामध्ये गुणवत्ता कशी ॲड होईल जास्त प्रमाणात, त्याचा दर्जा कशा पद्धतीने चांगला होईल याचा विचार व्यावसायिक करत असतो. ओके, की जेणेकरून वस्तूची किंमत जरी जास्त असेल तरी वस्तू ही खरेदी करण्यासाठी ग्राहक हे जास्त प्रमाणात मागणी करणार वस्तूची खरेदीची. ओके, कारण वस्तूचा दर्जा चांगला असेल, वस्तू क्वालिटेटिव्ह असेल तर आपण जास्त पैसे पे करून सुद्धा वस्तू ती खरेदी करण्यासाठी तयार असतो. त्यासाठी वस्तूचा दर्जा असणार आहे, वस्तूची क्वालिटी असणार आहे, ती चांगली असणं, हाय क्वालिटी असणं अतिशय महत्त्वाचं असतं. ओके, त्यानंतरचं चौथं वैशिष्ट्य आहे गुणवत्ता घटक हे वस्तूच्या वैशिष्ट्ये समजली जातात. ओके, वस्तूचे गुणवत्ता घटक जे असतील त्याद्वारे वस्तूचे वैशिष्ट्येही समजली जात असतात ग्राहकाला. त्याचबरोबर उत्पादन संस्था ही वस्तूची अपेक्षित गुणवत्ता व तिचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू होण्यापूर्वी निर्धारित करतात. उत्पादन संस्था ही वस्तूची गुणवत्ता तिचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू होण्यापूर्वी निर्धारित करत असते. कोणताही व्यावसायिक असेल तर व्यावसायिक किंवा उत्पादन संस्था असेल तर ती आपली वस्तू उत्पादन करण्या अगोदर तिची गुणवत्ता ही निर्धारित करत असते, ठरवत असते. ओके, त्यानंतरचं 6वं वैशिष्ट्य आहे वस्तूच्या गुणवत्तेमध्ये गुणात्मक व संख्यात्मक गुणघटकांचा समावेश असतो. वस्तूच्या गुणवत्तेमध्ये गुणात्मक व संख्यात्मक गुणघटकाचा समावेश असतो. लक्षात घ्या, वस्तूच्या गुणवत्तेमध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक गुणघटकाचा समावेश असतो. आपण जे वस्तूचं इंट्रोडक्शन बघितलं त्यामध्ये बघितलं वस्तूच्या गुणवत्तेमध्ये 2 घटक असतात. पहिला म्हणजे गुणात्मक, दुसरा म्हणजे संख्यात्मक. तर गुणात्मक घटकामध्ये काय येतं, तर वस्तूचा रंग, गंध, देखणेपणा, त्याचं प्रारूप, त्याची उपयोगिता, त्याची चव कशी आहे हे येतं गुणात्मक घटकामध्ये. ओके, आणि संख्यात्मक घटकामध्ये काय येतं, वस्तूची लांबी किती आहे, वस्तूचं वजन किती आहे, त्याची उंची किती आहे, त्याचा आकार किती आहे, त्याच्यामध्ये असणारे अंतर्भूत पदार्थ कोणते आहेत याचा समावेश संख्यात्मक घटकामध्ये येत असतो. ओके, 7वं शेवटचं वैशिष्ट्य आहे ग्राहकाच्या दृष्टीने वस्तूची गुणवत्ता ही सापेक्ष बाब आहे. ग्राहकाच्या दृष्टीने
वस्तूची गुणवत्ता ही सापेक्ष बाब आहे, कारण गुणवत्तेद्वारे मिळणारे समाधान इतर अनेक घटकांवर गुणवत्तेद्वारे मिळणारे समाधान इतर अनेक घटकांवर उदाहरणार्थ ग्राहकाची मानसिकता, त्यांचा दृष्टिकोन, त्यांच्या अपेक्षा, पर्यावरण इत्यादीवर अवलंबून असते. ओके, गुणवत्तेद्वारे ग्राहकांना जे समाधान मिळत असतं ते समाधान कोणत्या घटकांवर अवलंबून असतं. ओके, वस्तूची गुणवत्ता ही महत्त्वाची आहे. ओके, त्याचबरोबर त्या गुणवत्तेद्वारे ग्राहकांना जे समाधान मिळणार आहे ते कशावरती अवलंबून आहे, तर ते ग्राहकाची जी मानसिकता आहे. आता किती उच्च दर्जाची वस्तू जरी ग्राहकाला दिली त्याचं जर समाधान होत नसेल तर ते ग्राहकाची मानसिकतेवर डिपेंड आहे. ओके, त्याची मेंटॅलिटी कशी आहे त्याच्यावरती डिपेंड आहे, त्याला समाधान होत नाही की त्याला समाधान होत नाही. ओके, त्यासाठी ग्राहकाची मानसिकता ही स्टेबल असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, त्यामुळेच ग्राहकाला मिळणारं समाधान हे कोणत्या घटकांवर अवलंबून आहे, तर पहिलं असेल ग्राहकाची मानसिकता, त्याचा बघण्याचा दृष्टिकोन त्या वस्तूकडे, त्यानंतर त्याची जी त्या वस्तूकडून असणारी अपेक्षा आणि जे काही बाजूचं पर्यावरण असेल, या चारही घटकांवरती अवलंबून असतं की ग्राहकाला उच्च दर्जाची वस्तू मिळूनही त्याला त्याचं समाधान मिळत आहे की नाही. ओके, त्यानंतरचा पॉईंट आहे वस्तूचं प्रारूप म्हणजे वस्तू डिझाईन. आता आपण बघितलं वस्तू म्हणजे काय, वस्तूच्या व्याख्या, त्यानंतर आपण बघितलं वस्तूची क्वालिटी. ओके, त्यानंतरचा पॉईंट आपण बघितला वस्तूची क्वालिटी. आणि आता आपण वस्तूच्या क्वालिटीमध्ये आपण वस्तूच्या क्वालिटीचं इंट्रोडक्शन बघितलं, त्याचबरोबर वस्तूची काही वैशिष्ट्ये बघितली जी की क्वालिटेटिव्ह नुसार होते, क्वालिटीनुसार होते. ओके, गुणवत्तेनुसार होते. त्यानंतर आपण आता बघणार आहोत वस्तूचं प्रारूप म्हणजेच प्रॉडक्ट डिझाईन. प्रॉडक्ट डिझाईन मध्ये काय सांगितलंय, प्रॉडक्ट डिझाईन अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे उत्पादन क्रियेमधील किंवा व्यवसायामधील. ओके, तर प्रॉडक्ट डिझाईन मध्ये काय सांगितले तुम्हाला, प्रॉडक्ट डिझाईन म्हणजेच वस्तूचं प्रारूप. वस्तूचे प्रारूप हा वस्तूच्या गुणवत्तेचा एक गुणात्मक घटक आहे. वस्तूचे प्रारूप हा वस्तूच्या गुणवत्तेचा गुणात्मक घटक आहे. ओके, आपण बघितले वस्तूच्या गुणवत्तेमध्ये दोन घटक येतात, संख्यात्मक घटक, गुणात्मक घटक. गुणात्मक घटकामध्ये वस्तू कशी आहे दिसायला म्हणजे वस्तूचं प्रारूप, वस्तूची उपयोगिता, देखणेपणा, रंग, गंध या बाबींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे इथं काय दिलंय, आता वस्तूचं प्रारूप कशामध्ये येतं तर वस्तूच्या गुणवत्तेमध्ये. त्यामुळे तुम्हाला सांगितलंय की वस्तूचे प्रारूप हा वस्तूच्या गुणवत्तेचा एक महत्त्वाचा घटक आहे, त्याचा गुणात्मक घटक आहे. ओके, वस्तूची गुणवत्ता निर्धारित करताना तिचे प्रारूप ठरवण्यासाठी वस्तूची गुणवत्ता निर्धारित करत असताना तिचे प्रारूप ठरवण्याची प्रक्रिया महत्त्वाची समजली जाते. ओके, वस्तूची गुणवत्ता निर्धारित करताना तिचे प्रारूप ठरविण्याची प्रक्रिया महत्त्वाची समजली जाते. ओके, ज्या वेळेला वस्तूची क्वालिटी ठरवली जात असते त्याबरोबर वस्तूचं डिझाईन कसं असावं, ओके, तेही ठरवलं जात असतं. काही ग्राहक असे असतात की वस्तूचं डिझाईन बघून ते त्या वस्तूकडे अट्रॅक्ट होत असतात. ओके, त्यामध्ये वस्तू प्रारूप हा वस्तूचा बाह्यांग घटक असतो. ओके, कारण आपण डिझाईन कसं आहे त्या प्रॉडक्टचं ते बघूनही आपण ते वस्तू परचेस करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, काय सांगितले, वस्तूचा प्रारूप हा घटक वस्तूचा बाह्यांग गुणघटक असतो. खरे पाहता लक्षात ठेवा, MCQ साठी तुम्हाला विचारलं जाईल वस्तूचा बाह्यांग गुणघटक कोणता आहे, तर वस्तू प्रारूप हे उत्तर असेल. त्याचबरोबर खरे पाहता वस्तूचे अंतरंग म्हणजे अंतर्गुणघटक अधिक महत्त्वाचे असतात. ओके, वस्तूचं बाहेरील डिझाईन, वस्तू दिसायला कशी आहे, त्याचबरोबर वस्तू आतून कशी आहे तेही महत्त्वाचं असतं. वस्तूचे अंतरंग म्हणजे अंतर्गुण घटक त्याचे अधिक महत्त्वाचे असतात. तरीही वस्तूचे एकूण बाह्यांग म्हणजे प्रारूप हा एक महत्त्वाचा बाजारपेठी घटक मानला जातो. ओके, डिझाईनला बाजारपेठेमध्ये महत्त्व जास्त प्रमाणात दिलेलं आहे वस्तूचं डिझाईन जे असेल त्याला. त्यानंतर वस्तू बाह्यांग स्वरूपात ग्राहकाला कशी दिसते, ती किती आकर्षक आणि देखणी वाटते, ती किती नीट आहे, ती किती रेखीव दिसते, या सर्व बाबींचा विचार यामध्ये केला जात असतो. ओके, प्रॉडक्ट डिझाईन, वस्तूचं प्रारूप, वस्तू डिझाईन कशा पद्धतीने आहे, ती दिसायला किती आकर्षक वस्तू दिसते. ओके, त्याचबरोबर ती किती रेखीव आहे, दिसायला नीट आहे, याच्यावरती सुद्धा ग्राहक हे वस्तू खरेदी करतील का नाही हे डिपेंड असतं.
अवलंबून असतं आणि या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. ओके. प्रारूप हा गुणात्मक घटक असला तरी वस्तूचा प्रारूप हा गुणात्मक घटक असला तरी तो संस्थात्मक गुणघटकाशी अधिक निगडीत असतो. वस्तूचे प्रारूप हा गुणघटक असला तरी वस्तूचे प्रारूप हा गुणघटक असला तरी तो संस्थात्मक गुणघटकाशी अधिक निगडीत असतो. ओके. कारण वस्तूची लांबी, रुंदी, उंची, आकार, वजन इत्यादी गुणघटक हे वस्तूचे बाह्यांग दर्शवित असतात किंवा बाह्यांग ठरवण्याच्या उद्देशाने महत्त्वाचे असतात. त्यामुळं वस्तूचे प्रारूप हा गुणात्मक घटक असला तरी तो संख्यात्मक गुणघटकाशी निगडीत असतो. ओके. संख्यात्मक घटक कोणते कोणते येतात? वस्तूची लांबी, रुंदी, उंची, आकार, वजन, त्याची संरचना कशी आहे. ओके. आणि वस्तूचे प्रारूप हा घटक कसा आहे? गुणात्मक घटक आहे तो. ओके. तरी तो गुणात्मक घटक असला तरी तो संख्यात्मक घटकाशी कसा निगडीत आहे हे इथं सांगितलंय. कारण वस्तूचे संख्यात्मक घटक येतात, वस्तूची लांबी, रुंदी, उंची, आकार, वजन, आणि वस्तूचं प्रारूप म्हणजे त्याचं डिझाईन. ती वस्तू दिसायला किती आकर्षक दिसते, ती किती रेखीव आहे, ती किती नीट आहे. ओके. ग्राहक त्याकडे कशा पद्धतीने ती दिसायला किती आकर्षक दिसते हे यामध्ये महत्त्वाचं आहे. त्यानंतर वस्तूच्या देखणेपणावर प्रभाव टाकणारी वस्तूची एकूण वैशिष्ट्ये स्पष्ट करणारे वस्तूचे रूप म्हणजे वस्तूचे प्रारूप होय. वस्तूच्या देखणेपणावर प्रभाव टाकणारी वस्तूची एकूण वैशिष्ट्ये स्पष्ट करणारे वस्तूचे रूप म्हणजे वस्तूचे प्रारूप होय. लक्षात ठेवा, व्याख्या वस्तूचे प्रारूप, वस्तूच्या प्रारूपची म्हणजे प्रॉडक्ट डिझाईनचे डेफिनेशन जे तुम्हाला MCQ साठी विचारले जाऊ शकते. वस्तूच्या देखणेपणावर प्रभाव टाकणारी वस्तूची एकूण वैशिष्ट्ये स्पष्ट करणारे वस्तूचे रूप म्हणजे वस्तूचे प्रारूप होय. ओके. अशी वस्तू प्रारूपाची व्याख्या आपण केली जाऊ शकते किंवा आपण करत आहोत. ओके. त्या आधारे वस्तूच्या प्रारूपाची काही ठळक वैशिष्ट्ये असू शकतात ती आपण बघूया. या अगोदर आपण वस्तूच्या गुणवत्तेची वैशिष्ट्ये बघितली. आता आपण बघतोय वस्तूच्या प्रारूपची वैशिष्ट्ये म्हणजे प्रॉडक्ट क्वालिटी आपण वैशिष्ट्ये बघितली. आता आपण बघतोय प्रॉडक्ट डिझाईनची वैशिष्ट्ये. सो प्रॉडक्ट डिझाईनमध्ये वस्तूच्या प्रारूपमध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे वस्तूचं प्रारूप हे मुख्यतः वस्तूचे बाह्य रूप दर्शवते. आपण आत्ताच बघितलं इंट्रोडक्शनमध्ये. वस्तूचं प्रारूप हे काय करतं? वस्तूचं बाह्यांग दर्शवत असतं. त्यानंतर वस्तूचे प्रारूप हे वस्तूचा देखणेपणा, रेखीवता हे दर्शवत असतात, स्पष्ट करत असतात. वस्तूचे प्रारूप वस्तूच्या अंतर्गुणघटकाशी सुद्धा निगडीत असते. अगोदरच सांगितलं की गुणात्मक घटकांशी सुद्धा वस्तूचे प्रारूप हे निगडीत असतं, परंतु त्याच्याशी जास्त निगडीत असतं ते संख्यात्मक घटकांशी म्हणजेच बाह्य घटक जे असतात त्याच्याशी. ओके. वस्तूचे प्रारूप हे ग्राहकांना प्रथम दर्शनी आकर्षित करण्यासाठी उपयुक्त असतं. आपण एखादी गोष्ट खरेदी करायला गेलोय तर आपण ती एखादी गोष्ट कशी खरेदी करतो? आपण पहिल्यांदा ती बाहेरून बघतो, कारण आपल्याला काही वस्तू अशा असतात की त्याचं डिझाईन खूप छान असतं, बाहेरून त्या दिसायला खूप आकर्षित असतात. ओके. आणि बऱ्यापैकी त्या वस्तूंचा सेल हा जास्त प्रमाणात असतो, त्या वस्तूंची प्राइसही जास्त असते, कारण त्या वस्तू जितक्या अट्रॅक्टिव्ह असतात ना त्या प्रमाणात कस्टमर त्या वस्तू खरेदी करण्यासाठी जात असतात. ओके. सो वस्तूचं प्रारूप हे प्रथम दर्शनी ग्राहकाला दिसत असतं. आपण वस्तूमध्ये काय अगोदर बघतो तर त्याचं डिझाईन कसं आहे ते आपल्याला अगोदर दिसत असतं. ओके. आणि ती किती प्रमाणात आकर्षित करते आपल्याला हे त्या वस्तूच्या डिझाईनवरती डिपेंड असतं. त्यानंतर वस्तूचे प्रारूप हे ग्राहकाच्या अपेक्षा, मागणी, गरज या बाबींच्या आधारे निर्धारित केले जात असते. वस्तूचे प्रारूप हे ग्राहकाच्या अपेक्षा किती आहेत, ग्राहकांची मागणी किती आहे आणि त्याचबरोबर ग्राहकांना त्याची गरज किती त्या बाबींवर आधारित निर्धारित केलं जात असतं. ओके. वस्तूच्या प्रारूपामध्ये ग्राहकांच्या अपेक्षांचे व गरजांचे समाधान होणे अपेक्षित असते. वस्तूच्या प्रारूपामध्ये ग्राहकांच्या अपेक्षांचे व गरजांचे समाधान होणे अतिशय महत्त्वाचं असतं. ओके. लक्षात घ्या, वस्तूची जी डिझाईन असते त्या वस्तूच्या डिझाईनमध्ये ग्राहकांच्या अपेक्षा काय आहेत, त्याचबरोबर ग्राहकाचं समाधान किती प्रमाणात आहे हे अपेक्षित असते. त्यानंतर प्रारूप हे विपणनाचे एक शक्तिशाली साधन आहे. वस्तूची डिझाईन, विचार करा, वस्तूला जर डिझाईनच नसेल तर त्याला आकारच नसेल व्यवस्थित तर ती वस्तू सेल होईल का?
किंवा ती वस्तू कोण मार्केटमध्ये जरी घेऊन येईल, बाजारपेठेमध्ये कोण आणेल का अशी वस्तू की ज्या वस्तूला डिझाईनच नाही आहे, त्या वस्तूला आकारच नाही आहे. त्यामुळं वस्तूचं डिझाईन हे वस्तूच्या 50% वस्तू विक्री होण्यासाठी वस्तूचं डिझाईन हे जबाबदार असतं. ओके, जर वस्तूचं डिझाईन अट्रॅक्टिव्ह असेल तर डेफिनेटली त्याचा सेल हा जास्तीत जास्त प्रमाणात मार्केटमध्ये होणार असतो. त्यासाठी वस्तूचं डिझाईन हे मार्केटमध्ये असणारा एक पॉवरफुल इलेमेंट्स आपण म्हणू शकतो किंवा शक्तिशाली साधन वस्तूशी रिलेटेड असणारं असतं. ओके, वस्तूचे प्रारूप हा वस्तूच्या गुणवत्तेमधील एक महत्त्वाचा गुणघटक आहे. आता आपण बघितलं की वस्तू गुणवत्तेच्या घटकांमध्ये वस्तूचे प्रारूप येते, त्याचबरोबर ते गुणवत्ता घटकांबरोबरच संख्यात्मक घटकांशी सुद्धा निगडीत असते. ओके, अशा रीतीने आपण वस्तूची गुणवत्ता म्हणजे काय, वस्तूच्या गुणवत्तेची वैशिष्ट्ये, वस्तूचं प्रारूप म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये, प्रॉडक्ट क्वालिटी, प्रॉडक्ट डिझाईन आणि प्रॉडक्ट वस्तू म्हणजे काय, त्याच्या व्याख्या आपण इथं पाहिल्या आहेत. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात वस्तूची वैशिष्ट्ये, फीचर्स ऑफ प्रॉडक्ट कोणती तुम्हाला दिलेली. ओके, कंपल्सरी लेक्चर ऐकत असताना लेक्चरच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करा. थँक्यू.